हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 34. पिरियड तर मिस झाले, पण मी कधीच आई नाही बनू शकत. माझे फॅलोपियन ट्यूब डॅमेज आहे. अविरा म्हणाली. काही ट्रीटमेंट घेतली होती का यावर? डॉक्टरांनी विचारलं तेव्हा अविराने छोटंसं तोंड करत नाही म्हणून मान डोलावली. आपण एक काम करूयात, आपण काही टेस्ट करून घेऊयात. डॉक्टर म्हणाले तसं अविराने हो म्हणून मान डोलावली. डॉक्टर अविराकडून सगळ्या टेस्ट करून घेऊ लागल्या. खूप वेळ बाहेर उभा असलेला शिवांश अविराजवळ येऊन बसला. आता पुढे काही सिरियस आहे का? डॉक्टर खूप वेळ शांत बसलेत हे बघून शिवांशने प्रश्न केला. या बोलतात की यांची फॅलोपियन ट्यूब डॅमेज आहे, पण जर तसं असेल तर ह्या प्रेग्नेंट होऊच शकत नाही, कारण अशा केसमध्ये प्रेग्नन्सी कन्सीव्ह होतच नाही. डॉक्टर म्हणाले. म्हणजे तुम्हाला बोलायचं काय आहे? अविराने गंभीर होतच प्रश्न केला. मला असं बोलायचंय की तुमची फॅलोपियन ट्यूब डॅमेज असून सुद्धा तुम्ही प्रेग्नेंट आहात. डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी जे काही सांगितलंय त्यावर अविराचा विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांच्या वक्तव्यावर अविराची अशी अवस्था झाली होती की आपण खुश व्हावं की मनात दुःख बाळगून हा विचार करत बसावं की आपण अशा व्यक्तीपासून प्रेग्नेंट झालो आहोत ज्याला आपण कधी बघितलंच नाही. ती स्वतःच्या तंद्रीत हरवून गेली. शिवांशची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती. सकाळी अंगद जे काही बोलला त्या गोष्टीचा विचार शिवांश करू लागला. आपला भाऊ आपल्याला खोटं बोलत नव्हता याची खात्री त्याला त्या क्षणी झाली. बापण्यांची उघडझाप न करता तो अविराकडे एकटक बघत होता. मी प्रेग्नेंट कशी असणार? मी बी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, अविरा म्हणाली. डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं अविराला वाटला. माझा गैरसमज वगैरे काहीही झालेला नाही. मला असं वाटतंय की तुम्ही त्या टेस्ट पुन्हा करायला हव्यात ज्यामध्ये तुमची फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहे असं आलंय. तुमची हरकत नसेल तर आपण त्या सगळ्या टेस्ट आत्ताच करून घेऊ. उद्यापर्यंत रिपोर्ट मिळून जातील तुम्हाला, डॉक्टर म्हणाले. अविराने हो म्हणून मान डोलावली. पुन्हा त्या सगळ्या टेस्ट अविरा करू लागली, ज्या टेस्ट देवांसोबत जाऊन ती करून आली होती. त्या क्षणी शिवांश तिच्या सोबतच होता. खरं तर त्याच्या जागी मिस्टर सोलमेटने आपल्यासोबत असायला हवं असं तिला वाटत होतं. पण कदाचित आज मिस्टर सोलमेट जरा जास्तच बिझी असतील हा विचार करून तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. दीक्षित निवासमध्ये त्रिशा देवांशचं मन स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होती. अविराबद्दल देवांशचे कान भरण्याचा प्रयत्न तिचा सुरू होता. अविराचा आणि शिवांश गोहिलचा अफेअर सुरू आहे. त्यानेच तिला पार्टीत इन्व्हाइट केलं होतं. लवकरच दोघे लग्न सुद्धा करणार आहे आणि हे सगळं अविरा तुला जळवण्यासाठी करते. मला असं वाटतंय ते दोघं लग्न करण्याआधी आपण लग्न करूयात आणि त्या दोघांना दाखवून देऊयात की त्या दोघांच्या एकत्र येण्याने आपल्याला काडी मात्र फरक पडत नाही, स्पेशली अविराला. त्रिशा स्वतःच्या मनाने काहीही ठरवून देवांशला सांगत होती. तुला फरक पडत नसेल पण मला फरक पडतोय. मी अविराला इतर कोणासोबत नाही बघू शकत. अजूनही अविरा माझी बायको आहे. डिवोर्स पेपरवर साईन केल्यात पण डिवोर्स झाला नाही आणि आता होणार सुद्धा नाही. मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय. अविरासारख्या मुलीला सोडून मी तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीच्या प्रेमात पडलो, जिला काडी मात्र सुद्धा अक्कल नाही. एक अविरा होती जिला माझ्या प्रत्येक गोष्टीला घेऊन काळजी असायची, जिला स्वतःच्या सुखापेक्षा माझं सुख महत्वाचं असायचं. आणि एक तू, जिला फक्त आणि फक्त स्वतःचं सुख महत्वाचं आहे. माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न सोडून दे. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीसोबत मी लग्न वगैरे करणारच नाही, देवांशने त्रिशाला राग दाखवतच म्हटलं. देवांशकडून असं काही ऐकताच त्रिशाच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलं बाळ देव, तू असं कसं काय बोलू शकतोस? डोळ्यात पाणी आणत त्रिशाने देवांशला प्रश्न केला.
हे नक्की माझंच बाळ आहे ना? देवांशने चेहऱ्यावर राग तसाच ठेवत त्रिशाला प्रश्न केला. अजून कोणाचं असणार मग? त्रिशाने उलट प्रश्न देवांशला केला. मी तर ऐकलंय शिवांश गोहिल सोबत सुद्धा तुझे खूपच जवळचे संबंध होते. फक्त शिवांशच नाही, असे खूप सारे आशिक सुद्धा होते तुझे. देवांशने असं म्हणताच त्रिशाला दरदरून घाम. काय झालं? बोलती बंद झाली का? मिश्किल हसू ओठांवर आणतच देवांशने विचारलं. आय लव्ह यू देव, हे तुझंच बाळ आहे. आपल्या बाळाची शपथ. देवांशला अजूनही स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतच त्रिशा म्हणाली. देवांशने कपाटातून चेकबुक काढले आणि त्यावर 5 करोडचा आकडा लिहत सही करून त्याने त्रिशाच्या पुढ्यात फेकला. त्रिशाचं तोंड बंद करण्यासाठी तेवढी अमाऊंट योग्य आहे असं त्याला वाटत होतं. हे घ्यायचं आणि इथून चालतं व्हायचं, देवांश म्हणाला. खाली पडलेला चेक हातात पकडत त्रिशा त्यावरील रक्कम पाहू लागली. फक्त 5 करोड रुपये? त्रिशाने विचारले. अविराला 50 करोड देणारा देवांश आपल्याला फक्त 5 करोड देतोय हे बघून तिला स्वतःचा राग अनावर झाला. तुझी किंमत तेवढीच आहे. जर ते पण नको असतील तर आण तो चेक इथे. तुला या दुनियेतून गायब करायला मला वेळ नाही लागणार. देवांश त्रिशाच्या हातून चेक काढून घेण्याचा प्रयत्न करतच म्हणाला. त्रिशाने चेक लगेचच स्वतःच्या मागे लपवला. जर पाहिजे असेल तर घ्यायचं आणि इथून निघायचं. पुन्हा तुझं तोंड पण मला दाखवायचं नाही, देवांशने दरवाजा दाखवतच म्हटलं. देवांश सोबत लग्न करून संपूर्ण दीक्षित निवासाची मालकीण व्हायचं स्वप्न जे त्रिशाने बघितलं होतं ते आता अपुरंच राहिलं होतं. मनात खूप सारा राग आणि द्वेष घेऊनच ती दीक्षित निवासाबाहेर पडली. क्लिनिकमध्ये अविराच्या सगळ्या टेस्ट करून झाल्या होत्या, पण तरीही ती क्लिनिक बाहेरच बसून होती. तिच्या मेंदूने विचार करणंच सोडून दिलं होतं. आपण आई होऊ शकतो हा आनंदच ती उपभोगू शकत नव्हती. येऊन जाऊन तिच्या मनात एकच विचार येत होता. देवांश सोबत टेस्ट केलेल्या रिपोर्टमध्ये असं का आलं की आपली फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहे? हा प्रश्न तिचा पिच्छाच सोडत नव्हता. रिपोर्ट आज नाही मिळणार, उद्या मिळणार आहे, शिवांश तिच्या जवळ येतच म्हणाला. खिशातून रुमाल काढतच त्याने अविरासमोर धरला. अविरा त्याच्या हातातील रुमालाकडे बघत होती. तिला तिच्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या अश्रूंची शुद्धच नव्हती. ह्याने डोळे पुसू शकतेस, शिवांश म्हणाला. तसं अविराने डोळ्यांवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यांवरून पाणी येत होते. शिवांशच्या हातातून रुमाल घेत तिने डोळे पुसले. मनाच्या कोपऱ्यात इतका वेळ लपवून ठेवलेला रडून शिवांशने दिलेल्या रुमालात तोंड खुपसून ती बाहेर काढू लागली. मी दीक्षित कुटुंबाला कधीच वंश नाही देऊ शकत, म्हणून देवांशच्या मम्मीने मला नको नको ते बोलून घराबाहेर काढ. जर मी आई बनू शकते तर मग माझे खोटे रिपोर्ट बनवून देवांशने काय मिळवलं? खरं खरं सांगायचं होतं ना मला की तुझ्यासोबत नाही राहायचं, मला तू नाही आवडत. माझ्यावर खोटा आरोप का लावला? इतकी दिवस एकच गोष्ट मला सतावत होती. मी मिस्टर सोलमेट सोबत लग्न करेल, पण मी त्यांना बाळ कधीच देऊ शकणार नाही. पुढे जाऊन त्यांच्या घरातले सुद्धा माझ्यासोबत असंच वागले जसं देवांशच्या घरातले वागले तर? ते पण मला सोडून गेले तर? किती काय माझ्या डोक्यात सुरू होतं. देवांशने माझ्यासोबत असं करायला नव्हतं पाहिजे. अविरा रडतच म्हणाली. आपण शिवांश समोर आहोत हेच ती विसरून गेली होती. एक मित्र समजून शिवांश समोर स्वतःचं मन ती हलकं करू लागली होती. हे नक्की देवांशने केलंय की कोणी दुसऱ्याने? त्याची शहानिशा कर. देवांशला जर तुझ्यावर खोटे आरोप करायचे असते तर त्याने त्रिशाला तुझ्यासमोर का आणलं असतं? तसंही तो त्रिशावर प्रेम करत होता म्हणून त्याने तुला लाभ केलं. मला नाही वाटत देवांश दीक्षितला खोटे रिपोर्ट बनवायची काही गरज आहे, शिवांश म्हणाला. शिवांशच्या बोलण्यात तथ्य होतं. अविराने गंभीर होतच त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, मग ते रिपोर्ट चुकीचे होते का? मला तसंही नाही वाटत. मला तर वाटतं रिपोर्ट देवांशच्या हातात देणारी व्यक्ती चुकीची होती, शिवांश म्हणाला. म्हणजे? आपल्याला काहीच कळत नाही असे भाव चेहऱ्यावर आणत अविराने विचारले. म्हणजे तुला देवांशपासून लांब करण्याचं कारस्थान असू शकतं हे, शिवांश म्हणाला. पण असं कोण करेल आणि का? कशासाठी? मला देवांशपासून लांब करण्यात कोणाचा काय फायदा आहे? अविराने पुन्हा प्रश्न केला.
तुझ्या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे माझ्याजवळ, आणि ते म्हणजे ज्याला तू पाहिजे तोच असं करेल ना. आता का करेल किंवा त्याने का असं केलं ते तू त्यालाच जाऊन विचार. तो तुला याचं उत्तर नक्की देईल. शिवांश कोड्यातच म्हणाला. शिवांशच्या बोलण्याचा विचार अविरा करू लागला. मिस्टर सोलमेट? अविराने गंभीर होतच शिवांशला प्रश्न केला. शिवांशने हो म्हणून मान डोलावली. तुम्ही त्यांच्याबद्दल मला सांगणार होते ना. तुम्ही ओळखता का मिस्टर सोलमेटला? अविराने उत्साहित होत विचारलं. खूप चांगलंच. चेहऱ्यावर रागीट भाव आणतच शिव उत्तरला. कोण आहेत ते? अविराने अतिउत्साहित होतच विचारलं. तिची तर खात्री होती की शिवांशच्या तोंडून स्वतःच्या मोठ्या भावाचं नाव आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून. तुझ्या अशा अवस्थेत मी तुझ्यासोबत त्याविषयी नाही बोलू शकत. आय एम सॉरी, शिवांश म्हणाला. नाही बोलायला गेलं तरी शिवांशला अविराची काळजी वाटत होती. मला काहीही नाही झालं. मी एकदम ठीकठाक आहे. जर तुम्हाला मिस्टर सोलमेटबद्दल मला सांगायचं नसेल तर तुम्ही मला देवांशने माझ्यासोबत का लग्न केलं ते तरी सांगा. अविरा विनवणीच्या सुरुवातच म्हणाली. आपण लंच करूयात. मला भूक लागली इथे, आणि मला असं वाटतं की तुला सुद्धा लागली असेल. आपण लंच करता करता बोलूयात, चालेल? शिवांशने विचारलं. तुम्ही पक्का मला सांगाल ना? अविराने छोटंसं तोंड करतच शिवांशला विचारलं. तू स्वतःला त्रास करून घेणार नशील तर सांगेन, शिवांश म्हणाला. आधीच खूप त्रास सहन करून झालाय माझा, आणि आता तर मी देवांशला आपलं मानत सुद्धा नाही. मग मी का त्यांचा त्रास करून घेऊ? मला फक्त जाणून घ्यायचंय की त्यांनी माझ्यासोबत का लग्न केलं. काहीतरी कारण नक्कीच आहे यामागे, हे मला मिस्टर सोलमेट सुद्धा म्हणाले होते, पण त्यांनी ते कारण सांगितलं नाही. तुम्ही तरी सांगा ना प्लीज, अविरा म्हणाले. मिस्टर सोलमेट? नाव भारी दिले स्वतःला त्याने. असं म्हणत शिवांश मिश्किलपणे हसू लागला. तुम्हाला त्यांचं खरं नाव माहिती आहे? अविराने न राहून प्रश्न केला. तेव्हा शिवांशने हो म्हणून मान डोलावली. काय? शिवांशला प्रश्न करेपर्यंत अविराच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मिस्टर सोलमेटचं नाव ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. शिवांश खूप वेळ अविराच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होता. अविराचे श्वास अक्षरशः फुलू लागले होते. सांगा ना त्यांचं नाव प्लीज, न राहून अविरा म्हणाल. मी बोललो ना आपण लंच करता करता बोलूयात म्हणून, शिवांश म्हणाला. तसं अविराचा नाईलाज झाला. क्लिनिक जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये दोघे शिरले. शिवांश दोघांसाठी लंच ऑर्डर करू लागला. अविरा मात्र एकटक त्याच्याकडे बघत होती. शिवांशचा लंच ऑर्डर करून झाला तसं अविराने पुन्हा मिस्टर सोलमेटचं नाव माहिती करून घेण्यासाठी शिवांश जवळ हट्ट केला. युग देशपांडे. शिवांश उत्तर. युग देशपांडे? अविराने आश्चर्यचकित होतच शिवांशला पुन्हा प्रश्न केला. ती तिच्या उभ्या आयुष्यात युग देशपांडे हे नाव पहिल्यांदाच ऐकत होती. हर्षराज देशपांडेंच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा युग देशपांडे, जो देशपांडे परिवाराचा संपूर्ण बिझनेस स्वतःच्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. जशी त्याची आई तसाच तो. तू खूप चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीयस अविरा, शिवांश म्हणाला. मला असं नाही वाटत. मिस्टर सोलमेट खूप चांगले आहेत. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. तुम्ही कदाचित चुकीच्या व्यक्तीला मिस्टर सोलमेट समजत आहात. अविरा मिस्टर सोलमेटवर विश्वास दाखवतच म्हणाली. हो ना, आज तुझी ही जी काही अवस्था आहे ती फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच. देवांशने सुद्धा तुझ्यासोबत लग्न केले. त्याला सुद्धा जबाबदार तुझा मिस्टर सोलमेटच आहे. तुझ्या मेडिकल रिपोर्टमध्ये फेरबदल करणारा सुद्धा मिस्टर सोलमेटच आहे. शिवांश एक आरोप मिस्टर सोलमेटवर करू लागले. ते असं नाही करणार. अविरा अजूनही मिस्टर सोलमेटवर विश्वास दाखवत म्हणाली. आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळव, आणि कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करू नये का. भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.